आजोबा येऊ का? या या बसा बसा बसा. काय म्हणताय? हेच मी तुम्हाला विचारायला आलो. आमच्याकडे बोलण्यासारखं काही उरलं नाही हो. तुमच्याशी नजर मिळवताना सुद्धा जड जाते. शब्दच नाहीत आमच्याकडे बोलायला. अगं चहा टाक. नाही नको, आत्ता नको चहा, नंतर. मला आजोबा थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी. बोलू? तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. आजोबा, जे काही घडून गेलंय ते अगदी आधुनिक पिढी वगैरे सगळा विचार केला ना तरी योग्य नाही, चूक आहे. परंतु तुम्ही दोघांनी त्यात फक्त आपलाच दोष आहे असं मानण्याची काही गरज नाहीये, कारण चूक दोघांच्याही हातून घडली. जितकं तुम्हाला वाटतं की मोनिकाचा दोष आहे तितकाच आमचा विक्रांत यात चुकलेला आहे. नाही हो, आमचंच कुठेतरी चुकलं असलं पाहिजे संस्कार करण्यात. नाही नाही, अजिबात नाही. आमच्या घरी जेव्हा हे कळलं ना तेव्हा थोड्याफार फरकाने आमच्या घरच्यांची ही अशीच अवस्था होती. मग पुढे सगळ्यांच्या चर्चा झाली, वाद झाला, राग आला, लाजही वाटली. पण मला सांगा, त्यांनी प्रश्न सुटला का? किंवा पुढे जाऊन मी विचारतो, प्रश्न सुटेल का? मग 24 तास हाच विचार का धरून बसायचा? आपण कशासाठी? काय होतं ना, त्यांनी त्रास वाढत जातो फक्त, बाकी काही नाही, आणि उत्तर सापडत नाहीतच. तेव्हा मला एवढंच म्हणायचं, आजोबा तुम्ही शांत डोक्याने विचार करा. आपल्याला सगळ्यांनाच यातनं मार्ग काढायचा आहे, तुम्हालाही आणि आम्हालाही. आणि आजी, ठरवून कोणी कोणावर वाईट संस्कार नाही करत. मग तरीही असं का घडलं? कदाचित संस्कार घेण्यात काही चूक झाली नसेल ना. कुठून आम्हाला तुमच्यासारखी माणसं भेटली खरंच. अहो, एवढं सगळं होऊन सुद्धा काल विक्रांत यांना बघायला आले, रात्रभर थांबले. ते नसते ना तर मानसी सुद्धा खचून गेली असती हो. खरंच फार आधार वाटला आम्हाला. हो बरोबर आहे, शेवटी मुलगा कोणाचा आहे. मला तुम्हाला जास्त काही सांगायचं नाही, कारण तुम्ही वयाने अनुभवाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. पण तरी सगळं संपलं असं समजू नका, खरंच. कारण आता इथून पुढे या प्रश्नाचा प्रवास अधिक अधिक खडतर होत जाणार आहे, आणि मार्ग यातून तर आपल्या सगळ्यांनाच काढायचा आहे. तेव्हा शांत राहा, मन घट्ट करा आणि सांभाळा एकमेकांना. आता चहा चालेल मला. आणि आजोबा, साखर 2 चमचे सांगा टाकायला. आणि आमच्या घरून कोणी विचारलं तर सांगा अर्धाच चमचा होती चहा. हा, अगं चहा टाक. आणि हो, चहा बरोबर काहीतरी खायला सुद्धा कर. विजयराव, काही गरमागरम चालेल ना? हां हा, गरमागरम मला सगळं आवडतं, मग अगदी बर्फाचा गोळा असला तरी. नानू मामांनी इतका मोठा धक्का दिलाय ना, कुणी कल्पनाही केली नव्हती की ते असं वागतील. अरे पण तू तसाच आहे. कावळ्याची नजर आहे त्याची, आणि कधी काय बोलेल ना याचा काहीही नेम नाही. हो, पण त्यामुळे देशपांडे मंडळी खूपच खचली आहेत. आजोबा तर आजारीच पडले. मी तिथेच होतो, कारण त्यांचे हेल्थ मॉनिटर करणं खूप गरजेचं होतं. अरे पण मग तू तिथेच का नाही थांबलास? अगं, आज इथे खूप साऱ्या केसेस होत्या ना, आणि त्या कॅन्सल करणं शक्य नव्हतं. म्हणजे मानसीला तिथे थांबणं गरजेचं आहे. आपणच सांगूया तिला, ती नाही आली तरी चालेल. मला नाही वाटत ती ऐकेल, पण तू ट्राय कर. मी ट्राय करतेच तिला. ठीक आहे, तू निघ. ओके, आलोच. गुड मॉर्निंग आत्या. ओ हाय, गुड मॉर्निंग.
आजोबा कसे आहेत तुझे? ते ठीक आहेत. अगं मी तुला फोन करत होते की तू आज आली नाहीस तरी चालेल. तू थांबायचंच ना त्यांच्याजवळ. नो नीड टू वरी आत्या. काल विक्रांतने सगळं स्टेबल केलंय तसं. ओके. आणि आत्ताच मला आजीचा फोन होता की विजय काका आले होते घरी भेटायला. अच्छा अच्छा. आजी म्हणाली की आजोबा त्यांच्याशी नीट बोलले, चहा प्यायले आणि खाल्लं सुद्धा. गुड. म्हणजे ते पूर्ण बरे झाले नसले तरी हे सुद्धा खूपच आहे. तू ठीक आहेस ना? हो आत्या. जेव्हा आजी आजोबांबरोबर मी एकटी होते ना तेव्हा खूप टेन्शन आलं होतं. ते दोघं पटकन घाबरून जातात आणि आजोबांच्या हेल्थवर लगेच परिणाम होतो. आजी तशी आहे स्ट्रॉंग, पण आता तिचंही वय झालंय ना, त्यामुळे त्यांना सांभाळताना खूप एकटं वाटलं मला. हे जे तुला आत्ता वाटतंय ना, गेले कित्येक दिवस मला असंच वाटतंय. एकटं. घरातले कुणीच माझा फोन उचलत नाहीये. आईने माझ्याशी बोलणं टाळलंय. असं वाटतं की सगळं जग आपल्यापासून खूप दूर 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 जाते. मला वाटतं ही पहिली दिवाळी अशी असेल की ती साजरी करायला मी माझ्या माहेरी जाऊ शकणार नाही. आणि त्यात भरीसभर म्हणून निरंजन सुद्धा दिवाळीमध्ये बाहेर जाणार आहे. मग काय आहे मी आपली, माझी मी एकटी. एक मिनिट. येस. ओके ओके आले. They're waiting for me. Bye. थांब. काय झालं आजी? त्यांचा डोळा लागला आत्ताच. तू असं का बोलतेस माझ्याशी? मी आजोबांनाच भेटायला आली आहे, त्यांच्याशीच बोलायला आली आहे मी. कशाला? जेव्हा बोलायला पाहिजे होतं तेव्हा गप्प राहिलीस आणि आता ते आजारी आहेत तर मुद्दाम बोलायला आलीस त्यांच्याशी. आजी मला सुद्धा रात्रभर झोप नाही आली. म्हणजे आजोबांची तब्येत बरी नाही तर तुम्ही विक्रांतला कळवलं, मला नाही कळवता आलं? म्हणजे विक्रांतनी यायचं या घरात आणि मी नाही येऊ शकत, हा कुठला न्याय आहे? हा न्याय आपोआप झालेला आहे. जे झालं त्याला तू कारणीभूत आहेस असं वाटत नाही का ग तुला? फक्त माझ्यामुळे? आय डोंट अंडरस्टँड आजी. प्रत्येक वेळेला विक्रांतला झुकतं माप का दिलं जातं? त्यांना झुकतं माप? सत्य कुणी लपवलं मोना? विक्रांतने सांगितलं होतं तसं आणि त्यांनीही ते लपवलंच ना आजी. त्यांनी ते तिकडे त्या घरी सांगू नकोस असं सांगितलं होतं, पण आम्ही तर कायम तुझ्या बरोबरच आहोत ना. मग आमच्यापासून का लपवलं सगळं? आमचा हक्क नव्हता तुझ्या बाबतीत खरं जाणून घेण्याचा? आम्ही काल हाक मारली आणि जावई बापू धावत इथे आले. यांची रात्रभर काळजी घेतली. आजी मला सुद्धा रात्री आजोबांना बघायला यायचं होतं, पण विक्रांतने नाही येऊ दिलं मला. बरं केलं. मला नाही वाटत आता आजोबांच्या ताकद आहे तुझ्याशी बोलण्याची म्हणून. तू आल्यामुळे कदाचित त्यांची तब्येत बिघडली असती. आजी तू आता माझा अपमान करतेस. अपमान कसला आलाय त्यात? अगं न बोलून सुद्धा जावई बापूंचा अपमान झाला तरी ते सगळं विसरून इथे आमच्या मदतीसाठी धावत आले. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझे हात पाय बांधून टाकलेत. काही बांधलेले नाहीयेत कुणी, कळलं?
आणि जर तुझे हातपाय धड असतील ना तर ते घर सावरायचा प्रयत्न कर. तिथे तिथे कर्तव्य आहे तुझं. जावई बापू आम्हाला आधार देतात, आमच्याशी आपलं समजून वागतात. त्यांच्यातली माणुसकी दिसते ग आम्हाला त्यात. मोना, खरं म्हणजे तू देखील तसंच वागायला हवंयस. अगं तुझ्यामुळे त्या घरात आनंद निर्माण व्हायला हवाय. देव जाणे तू कधी असं वागलीस की नाही, पण निदान आता तरी तसं वाग. ते घर अजून सावरलं नाहीये ग धक्क्यातनं. जा जा आणि जमेल तसं सांभाळ. आजी पण आधी मला आजोबांना भेटायचं. नको आजी प्लीज एकदा आता नको. आता कुठे त्यांची तब्येत जरा बरी होते. तुझ्यामुळे सगळं परत शून्यावर यायला नकोय. आणि हो, मी पुन्हा सांगेपर्यंत या घरात यायचं नाही. आजी पण एकदा मला आजोबांना जा. ते कागद नीट काप रे. हा, व्यवस्थित कापते सगळं. काय आता ते मातीत बरोबर. काय रे, काय चाललंय तुझं? अरे हा कंदील कुठे लावायचा त्याचा विचार करतोय. मुलांची जरा धड बोल रे. हा कंदील इथे लावूया का रे? हा कंदील मग छोटे कंदील कुठे लावायचे? हो, आपण मोठ्या कंदीलच्या बाजूला छोटे कंदील लावायला हवे. लावूया ना, इकडे लावू. अरे काय लावूया ना मधू, काय लावूया ना. अरे लग्नाच्या वेळी सगळे खेळे असे काढून टाकले ना. कुठे लावणार हे ढिगभर कंदील? एकच लावा, बस झालं. एक मुलांनो, तुम्ही असे चेहरे पाडू नका. आपण एक काम करूया, घरातल्या घरात फर्स्ट क्लास पैकी एक कंदील बनवूया. पण तुम्ही मदत करणार ना मला? हो. आपण घरी कशाला, मार्केट मधनं आणूया ना कंदील रेडीमेड. रेडीमेड? अरे नाही नाही, रेडीमेड मध्ये काय गंमत नाही. आपण इथेच बनवायचा. खरी त्यात खरी मजा. काय रे? हो मग कंदील ना वाकडा झाला तरी चालेल, पण तो कंदील घरीच बनवायचा. हा, मी कागद वगैरे घेऊन आलोय ना. हे काय कागद आहे, सगळी तयारी केलेली आहे. कळलं का नाही? दादा अजून काही करायचंय का? म्हणजे घरामध्ये तसं पोषक वातावरण नाहीये म्हणून विचारतो. आपण अरे ती सगळी तयारी वगैरे बायका बघतील रे. हा, आपण फराळ खाऊ शकतो, तेवढीच आपली मदत. काय अनानो, तू काय करणार? मी लक्ष ठेवणार. पैसा आणि वेळ याचा अपव्यय होणार नाही ना, हे मी बघणार. वेळ? बरं झालं मला आठवलं वेळेवरनं. अरे त्यांना वेळ हवा होता ना याचा. कोणाला? त्याने काय विचारत होत्या? हा, त्या ते तू सांगितलं नाहीस? नाही नाही, तू सांग. अरे त्या विचारत होत्या, दिवाळी आहे ना, तर भाऊबीज काय मंडळात तुझी वेळ हवी, त्यांना जाणारच ना तू? हा, झालं का तुझं सुरू? हसतायत. म्हणून भाऊ म्हणून बोलवलं तर. चला, नेहमीप्रमाणे दिवाळीचा फराळ करायची वेळ आली. पण खरं सांगू का, या वेळेला ना काही उत्साहच वाटत नाहीये. घरात वातावरण हे असं, कोणी कोणाशी नीट बोलत नाहीये, कोणी हसत नाहीये. आणि दिवाळी म्हणजे कसं ग, आनंदाचा सण, उत्साहाचा सण. आपल्या घरावर मात्र यंदा अवकाळ आली. विक्रांत आणि आई एकमेकांशी बोलल्याशिवाय दिवाळी काही खरी नाही. काय ग गीता, कसला विचार करतेस? अगं मी एकटीच बडबडतीये मगासपासून. नाही, काही नाही. कदाचित मलाच काहीतरी करावं लागणार.
कशाचं? नाही काही नाही. वहिनी फराळाचं कसं करूया? म्हणजे एकत्रच करूया का वाटून घेऊया पदार्थ? खरं सांगू का, एकत्र केले ना तर खूप मजा येईल, पण वेळ खूप जाईल. आणि आपल्याला एवढे सगळे पदार्थ करायचे म्हटल्यावर वेगवेगळेच करूया. हां चालेल, मग वेगवेगळे करूया. चिवडा तर तुम्हीच कराल, मी लाडू आणि करंजा करू? चालेल. व्यवस्थित एक झालं, बरोबर झालं. अरे मस्त. करेक्ट. हे मोनिका, ये ये. दिल. फायनली मला कोणीतरी ये असं म्हणालं. थँक्यू सो मच बाबा. काय झालं ग? गंमत झालीये काका. सासरी किमान मला ये तरी म्हणतायत. माहेरी माझ्या तोंडावर दार बंद केलं गेलं. माहेरी गेले होते मी काका, पण आजीने मला घरातच घेतलं नाही. खूप अपमान केला तिने माझा. आजीला असं वाटतंय की सगळी चूक माझीच आहे. म्हणजे जे काही चुकीचं घडतंय ते फक्त माझ्यामुळे घडतंय. मोनिका, जाऊ दे ना तो विषय. पुन्हा पुन्हा कशाला ते आठवायचं? कसं विसरू मी काका? खरं तर नानू मामांनी सुद्धा एवढा सुंदर मुहूर्त शोधला नाही सगळं सांगायचा. माझ्या माहेरचे दरवाजे कायमचे बंद करून टाकले माझ्यासाठी. हे बघ नानू, पुरे आता झालं तेवढं खूप झालं. मला नाही वाटत मी पुन्हा माझ्या माहेरी जाऊ शकेन. नाही जाणार मी तिकडे. मोनिका, आपल्या माणसांवर असं नाही रागवायचं, विसरून जायचं सगळं. काका, वाईट तर वाटतच ना. जाऊ दे ग मोनिका. मधू काका म्हणाले ना, वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्या घरची काळजी करू नकोस. त्यांना कसं शांत करायचं ते बघू आपण. आपण काय करूया, यावर्षी दिवाळीला 2 कंदील बनवू. एक आपल्या घरासाठी आणि एक मोनिकाच्या घरासाठी. गुड आयडिया. चला मग सुरुवात करूया दुसऱ्या कंदिलाची. करायची ना? आलेच बाबा. करंजा कापायला घेऊया. आई, कामात आहात का? अगं, माणसांपेक्षा कामं महत्वाची नसतात बाळा. बोल. ते मी आणि वहिनी फराळ करायला घेतोय. छान छान, चांगलंय. नाही, तुम्ही आल्याशिवाय सुरू कसं करणार ना? का? अहो आई, असं काय करता? दरवर्षी फराळाचा पहिला लाडू तुम्हीच वळता ना, म्हणून म्हणते चला ना. नको, तुम्हीच कर, दोघे मिळून. आई प्लीज, तुमच्याशिवाय फराळ करायला मनच होत नाही हो. अगं, उगीच आग्रह नको, तुम्ही करा ना दोघी मिळून. आई, आता खरं काय काम आहे ते बोलशील? मी विक्रांतशी बोलावं हे सांगायला आली आहेस ना तू? नाही, म्हणजे घाबरू नकोस, मी नाही चिडणार. आई, माझं चुकलं. काय चुकलं तुझं?